नमस्कार. आपण रोज फोन वापरतो, आधार कार्ड वापरतो, ऑनलाईन खूप काही करतो. पण विचार करा, ही जी आपली माहिती आहे ती खरं तर आपली संपत्ती आहे. पण ती खरंच सुरक्षित आहे का? आज आपण एका नव्या कायद्याबद्दल बोलणार आहोत, जो या संपत्तीची किल्ली आपल्याच हातात देतो. चला पाहूया कसा ते. हा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात येतोच, नाही का? म्हणजे बघा, आपण एखादं नवीन ॲप डाउनलोड करतो किंवा ऑनलाईन काहीतरी खरेदी करतो. अगदी एक साधा फॉर्म जरी भरला तरी मनात एक धाकधूक असतेच की आपल्या या माहितीचं पुढे काय होणार. या डिजिटल जगात आपल्याला नेमक्या काय चिंता सतावतात हे समजून घेण्यासाठी आपण एका व्यक्तीची गोष्ट पाहूया. आबा एका गावातले साधे शेतकरी जे आपल्यासारखंच या नवीन डिजिटल जगाशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करतात. तर होतं काय, आबा त्यांच्या मुलीला मदत करत असतात आणि एक शेतीचं ॲप वापरून बघतात. पण ते ॲप उघडताच काय, नाव, पत्ता, बँकेची माहिती सगळं काही मागायला लागतं. आणि साहजिकच त्यांच्या मनात प्रश्न येतो, अरे देवा, ही सगळी माहिती कोण बघणार? ही खरंच सुरक्षित राहील का? आणि मग बघा, कधी अशी परिस्थिती उभी राहते जिथे अधिकाराचा धाक दाखवून माहिती मागितली जाते. फोन दाखवा, आधार नंबर सांग, ही रुटीन तपासणी आहे. आता आबांसारख्या सामान्य माणसाला काय कळणार? त्यांना हे माहीतच नसतं की अशी माहिती द्यायला नकार देण्याचा हक्कसुद्धा आपल्याला आहे. विचार करा, जर आपला डेटा चुकीच्या लोकांच्या हातात गेलाच तर काय होऊ शकतं? याचे परिणाम आपण विचारही करू शकत नाही, इतके गंभीर असू शकतात. हे बघा, 0. एका क्षणात तुमच्या कष्टाची सगळी कमाई, बँक खातं पूर्णपणे रिकामं होऊ शकतं. ही फक्त एक संख्या नाहीये, ही कुणाच्या तरी आयुष्यभराची मेहनत आहे जी डोळ्यांदेखत नाहीशी होते. आणि हेच घडलं आबांच्या मैत्रिणीसोबत. एका साध्या असुरक्षित ॲपमुळे त्यांची सगळी जमापुंजी एका झटक्यात चोरीला गेली. बघा, आपला डेटा सुरक्षित नसला की त्याचा किती थेट आणि किती दुःखद परिणाम होऊ शकतो. पण थांबा, आता घाबरून जायची बिलकुल गरज नाही. कारण आता आपल्या सगळ्यांच्या हातात एक शस्त्रालय, एक अशी ढाल आली आहे जी आपल्याला या धोक्यांपासून वाचवेल. हो, एका नवीन कायद्यामुळे आता आबांना आणि आपल्या सर्वांना आपला डेटा सुरक्षित ठेवण्याचा हक्क मिळाला आहे. या कायद्याचं नाव आहे डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा 2023 आणि यावर आधारित नियम लवकरच लागू होणार आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर हा कायदा हेच सांगतो की आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणं हा आपला अधिकार आहे आणि कंपन्या असोत किंवा सरकार, ते आपला डेटा फक्त कायदेशीर आणि स्पष्ट कारणांसाठीच वापरू शकतात. हा कायदा एका रात्रीत नाही आला, याची एक प्रक्रिया आहे. बघा, ऑगस्ट 2023 मध्ये संसदेने हा कायदा मंजूर केला. त्यानंतर याचे नियम कसे असावेत यासाठी एक मसुदा सगळ्यांसमोर ठेवला गेला आणि आता लवकरच हे नियम अधिकृतपणे जाहीर होऊन कायदा पूर्णपणे लागू होईल. आता हा जो कायदा आहे तो 7 महत्त्वाच्या तत्वांवर उभा आहे. जसं की संमती आणि पारदर्शकता. म्हणजे काय, तर तुमची परवानगी घेतल्याशिवाय आणि तुम्हाला नीट समजावून सांगितल्याशिवाय तुमचा डेटा कोणी वापरू शकत नाही. किंवा कमीत कमी डेटा, म्हणजे जेवढी गरज आहे तेवढीच माहिती घ्यायची. अशी ही 7 तत्व आहेत आणि प्रत्येक कंपनीला, प्रत्येक संस्थेला ती पाळावीच लागतील. ही झाली तत्व. पण हा कायदा प्रत्यक्षात आपल्यासाठी कसं काम करतो, म्हणजे रोजच्या आयुष्यात याचा आपल्याला काय फायदा होणार? चला तेच पाहूया. आता बघा, आबांसारखा गोंधळ पुन्हा कधीच होणार नाही. कारण नियम 3 अगदी स्पष्ट सांगतो, कोणतीही कंपनी, ज्याला आता कायद्याच्या भाषेत डेटा फिड्युशरी म्हणतात, त्यांना आपला डेटा घेण्याआधी एकदम सोप्या, सरळ भाषेत सांगावं लागेल की ते नेमका कोणता डेटा घेत आहेत, तो त्यांना का हवा आहे आणि ते तो किती काळ वापरणार आहेत. सगळं काही स्पष्ट. आणि फक्त माहिती घेऊन चालणार नाही, ती सुरक्षित ठेवणं ही आता कंपन्यांची जबाबदारी आहे. नियम 6 नुसार त्यांना एन्क्रिप्शन, ॲक्सेस कंट्रोल म्हणजे कोणाला माहिती बघता येईल यावर नियंत्रण आणि नियमितपणे देखरेख ठेवणं यांसारखे पक्के सुरक्षा उपाय करावेच लागतील, जेणेकरून आबांच्या मैत्रिणीसोबत जे झालं तसं पुन्हा कोणासोबत होणार नाही. आणि समजा एवढं करूनही डेटा चोरीला गेला किंवा लीक झालाच, तर आता कंपन्यांना लपवाछपी करता येणार नाही. त्यांना फक्त 72 तासांच्या आत डेटा संरक्षण मंडळाला आणि ज्या प्रत्येक व्यक्तीचा डेटा आहे त्या प्रत्येकाला याची माहिती द्यावी लागेल. वेळ काढूपणा आता बिलकुल चालणार नाही. हा कायदा लहान मुलांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतो. आबांच्या मुलीसारख्या 18 वर्षांखालील मुलामुलींसाठी तर नियम आणखी कडक आहेत. नियम 10 असं सांगतो की त्यांचा कोणताही डेटा घेण्याआधी त्यांच्या आईवडिलांची किंवा पालकांची खात्रीशीर संमती घेणं बंधनकारक आहे. पालकांच्या परवानगीशिवाय त्यांच्या माहितीला कोणी हात लावू शकत नाही. या कायद्याने आपल्याला काही खूप महत्त्वाचे हक्क दिले आहेत. आता आपण कोणत्याही कंपनीला विचारू शकतो
माझा कोणता डेटा तुमच्याकडे आहे मला दाखवा. त्यात काही चूक असेल तर आपण ते दुरुस्त करायला सांगू शकतो किंवा आपल्याला वाटलं तर तो डेटा कायमचा डिलीट करायलाही सांगू शकतो. इतकंच नाही तर आपल्यानंतर हे हक्क कोण वापरू शकेल यासाठी आपण नॉमिनीसुद्धा नेमू शकतो. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, समजा एखाद्या कंपनीने किंवा अगदी सरकारी एजन्सीने हे नियम मोडलेच तर आपण दाद कुठे मागायची, आपण तक्रार कशी करायची? त्यासाठीच तर भारतीय डेटा संरक्षण मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. ही एक पूर्णपणे स्वतंत्र संस्था आहे. तिचं कामच आहे कायद्याचं पालन होतंय की नाही हे बघणं, डेटा चोरीच्या प्रकरणांची चौकशी करणं आणि जे नियम मोडतील त्यांच्यावर जबरदस्त दंड लावणं. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये, ही सगळी प्रक्रिया डिजिटल फर्स्ट आहे. म्हणजे काय तर आपल्याला कुठल्याही सरकारी ऑफिसमध्ये हेलपाटे मारायची गरज नाही. आपण घरबसल्या एका खास वेबसाईटवरून किंवा मोबाईल ॲपवरून आपली तक्रार दाखल करू शकतो आणि तिचं पुढे काय झालं हे पण तपासू शकतो. ही खराच खूप मोठी सोय आहे. तक्रार करण्याची प्रक्रियाही एकदम सोपी करून ठेवलेली आहे. स्टेप 1, आधी ज्या कंपनी किंवा संस्थेबद्दल तक्रार आहे त्यांच्याशी बोलून प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा. स्टेप 2, जर तिथं तुमचं समाधान झालं नाही तर थेट डेटा संरक्षण मंडळाकडे ऑनलाईन तक्रार दाखल करा. आणि स्टेप 3, मग तुमची तक्रार कुठे पोचली आहे यावर निकाल येईपर्यंत तुम्ही डिजिटल पद्धतीने लक्ष ठेवू शकता. सगळं तुमच्या डोळ्यांसमोर पारदर्शक. तर या सगळ्याचा आपल्यासाठी अर्थ काय आहे? याचा अर्थ अगदी सरळ आणि सोपा आहे. जो डेटा कालपर्यंत आपली एक कमजोरी होती, तोच डेटा आता आपली सर्वात मोठी ताकद बनला आहे. हा जो डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा आहे ना, तो म्हणजे तुमच्या माझ्यासाठी एक डिजिटल ढाल आहे. तो आपल्याला प्रश्न विचारण्याची, उत्तरं मागण्याची आणि आपली व्यक्तिगत माहिती खऱ्या अर्थाने आपल्या ताब्यात ठेवण्याची ताकद देतो. तर आता तुम्हाला तुमचे हक्क समजले आहेत. मग आता सांगा, तुम्ही तुमच्या या डिजिटल ओळखीचं रक्षण कसं करणार? जरा विचार करा यावर. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.